सूरसंवाद अकोला आकाशवाणीचा फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद. आजच्या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधत आहेत धनंजय काळे. तांत्रिक सहाय्य बाळासाहेब खराटे यांचं, निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांचं. सूरसंवाद तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विनोद गवडी आणि ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती आहे. सूरसंवाद श्रोतेहो नमस्कार. सूरसंवाद या कार्यक्रमात तुम्हा सर्व रसिकांचं मी धनंजय अगदी मनपूर्वक स्वागत करतो आणि सुरुवात करतो आपल्या फोन इन कार्यक्रमाला या कॉलनी. हॅलो, कार्यक्रम सूरसंवादसाठी आपण फोन लावलाय. मला एक गीत ऐकायचं होतं. कोण बोलताय आपण? मी पियुष राऊत बोलत आहे, अकोला. पियुष राऊत, काय करता आपण? काही नाही, माझं सध्या शिक्षण चालू आहे, फायनल इयरला आहे मी. तुम्ही कुठलं शिक्षण घेता? मी संत गजानन महाराज शेगाव या कॉलेजला आहे. बीई मेकॅनिकल चालू आहे माझं, फायनल इयरला. बर, हा. काय म्हणता? मला एक गीत ऐकायचं होतं. आज माझ्या मावशीचा वाढदिवस आहे, त्याच्या निमित्त. बर बर, कुठलं गीत? गीताचे बोल. हॅपी बर्थडे टू यू हे गीत आहे. चित्रपटाचं नाव? चित्रपटाचे नाव तर नाही माहित. बर, फोन लावल्याबद्दल. हॅलो सर, बोला. आम्ही पाचवडून बोलत आहोत. काय नाव आहे तुमचं? नंदकिशोर रामदास इंगडे. बर, आम्ही पाचवडून बोलत आहोत. आम्हाला गाणं पाहिजे कितना हसीने चेहरा. बर बर, काय करता नंदकिशोर भाऊ तुम्ही? आम्ही शेती काम करतो, कॅरेजचा वार. बर, पराठी टूर. बर बर, आकाशवाणीचे इतर कार्यक्रम ऐकता का तुम्ही? हा, कार्यक्रम बंद ऐकतो. बर बर बरं सर, मी काय म्हणतो, हे नाव सांगतो ना. बर बर, सांगा. हे चिबंग इंगडे, दर्शन इंगडे, निर्मल इंगडे. बर बर, ठीक आहे. मग तुम्हाला तुमच्या मित्र परिवाराला ऐकवितो तुम्ही सांगितलेलं हे गीत. ऐकत रहा अकोला आकाशवाणी. हा, नमस्कार, अकोला आकाशवाणी कार्यक्रम सूरसंवादसाठी आपण फोन लावलाय. हॅलो, आकाशवाणी. नमस्कार सर. नमस्कार, कोण बोलता सर? आपण धनंजय काळे बोलतो. नमस्कार साहेब. नमस्कार नमस्कार. मी बंडूभाऊ भगत, धनगाव तालुका पाचोली जिल्हा अकोला बोलतो साहेब. बरं, बंडूभाऊ काय म्हणाल? काय नाही साहेब, आता चला आमचे काम वावरातले पाणी गिनी देणं, गव्हाले हे ते. बरं बरं, थंडी काय म्हणते? थंडी तर खूप आहे सर. थंडी पाहिजे, पण गव्हाले. गव्हाला पाहिजे. हरभरा वगैरे? हरभरा आले पाहिजे. हरभरा आहे ना, गहू आहे, हरभरा आहे. बरं बरं, किती एकर आहे गहू? गहू 2 एकर आहे साहेब, आणि हरभरा 1.5 एकर आहे. बरं बरं, मग काय रात्री दिवसा वगैरे वन्य प्राण्यांपासून संरक्षण कसं करता तुम्ही गव्हाचं, आपल्या पिकाचं? दिवसभर पाणी देणं नाही, रातभर जागरण करणं आहे. ते रुई आहे, त्याची डुकरं आहेत. बरं बरं, हो. अच्छा, हो हो हो, थंडी आहे, चांगली सुरू आली. तिसरं पाणी चालू आहे साहेब. बरं बरं, तिसरं पाणी सुरू आहे. हो. बाकी काय म्हणता मग? बाकी तर साहेब मजेत आहे. आमचं गाव पण चांगलं आहे एकदम. बरं बरं, गाव एकदम चांगलं आहे. आणि आमचे भास्कर काका, निर्मला काकू, आम्ही रोज कार्यक्रम ऐकतो तुमचे. बरं, कुठले कार्यक्रम ऐकता तुम्ही? आम्ही पायपून संध्याकाळी सर्व कार्यक्रम ऐकतो. आता पाणी देणं चालू म्हणजे एकदम ऐकणं चालू आहे साहेब. बरोबर. सर्वात जास्त कुठला कार्यक्रम आवडतो? आम्हाला जास्त करून सूरसंवाद जास्त आवडते, कारण की प्रत्येक गावातला माणूस बोलू शकतो, त्याचा संवाद ऐकू शकतो, त्याचे विचार घेऊ शकतो. तर नाही तर आपल्या किसानवाणी जो फोन करा असते ते, आता तुम्ही सांगितलं की चिप्पे साहेब येणार आहात म्हणून, आता मंगळवारी कार्यक्रम आहे, मग त्याचा आम्ही आता ते बी कार्यक्रमात फोन लावतो. कसं गव्हाचं कीटकनाशक काय, पिवळा पडते गहू,
बरोबर. हो हो किशोरवाणी कार्यक्रम जास्त आवडतो. आणि म्हणजे तुम्हाला FM अकोला आकाशवाणीचा खूप फायदा होतो. खूप फायदा म्हणजे खूप फायदा. कारण की बरोबर. आकाशवाणी म्हणजे आमचं जीवनसाठीच आहे. कारण की मार्गदर्शन सांगतात आम्हाला ते. बरोबर बरोबर. हो, तर हो. याआधी बंडूभाऊ कधी फोन लावला होता तुम्ही? याच्या तरी 1.5 महिना झाला साहेब आता कंटिन्यू. फक्त 1.5 महिना. हो 1.5 महिना झाला मग तुम्ही आम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही 3 महिन्यानंतर फोन लावायला पाहिजे. बरं ठीक आहे राजा, मग कॅन्सल करा साहेब आपले. हा कॅन्सल करू? तुमच्या मग बा. हा बरं, कुठलं गीत ऐकायचं आहे तुम्हाला? आम्हाला ते मिस्टर इंडियाचं आहे, जिंदगी की यही रहते हार की बात जीत है. ठीक आहे ठीक आहे. पण यानंतर लक्षात ठेवा तुम्ही की 3 महिन्यानंतर फोन लावण्याचा प्रयत्न करा, कारण इतरही श्रोत्यांना संधी लाभू बरोबर द्या. आहे, भेटला पाहिजे. बरोबर आहे, चान्स भेटला पाहिजे. बरोबर आहे. घरी कोण कोण असतं बंडूभाऊ? आमच्या लेकरं पाकलं सर्व आई आहेत, बाबा आहेत, पत्नी, बरं. मुलं, सौंदर्य भगत सर्व मिळून रेडिओ ऐकता? सर्व मिळून रेल्वे ऐकतो मी. बरं बरं ठीक आहे. तर तुम्हाला तुमच्या परिवाराला आणि ऐकवतो तुम्ही सांगितलेलं हे गीत. बरोबर ठीक आहे. फोन लावल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि एक महत्वाची सूचना फक्त तुमच्यासाठी, हो 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 3 महिने फोन लावा. 3 महिन्यानंतरच फोन लावायचा. हो हो ठीक ठीक आहे सर. ठीक आहे. नमस्कार. 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 कार्यक्रम सूरसंवादसाठी आपण फोन लावलाय. अहो सर, माझा मध्ये कटला होता फोन. का बरं? मी मोहन नेवारे बोलतो, डोंगरवरून. कोण बोलतोय आपण? मोहन नेवारे. अच्छा, मोहन भाऊ बोला. हो, मी कटला होता मध्ये, म्हटलं म्हणून कसं. बरं बरं, काही हरकत नाही. ठीक आहे ना. आता मी आलतो ते मागच्या 1992 माझा पहिला कॉल. बरं बरं. मोहन भाऊ कुठनं बोलता आपण? डोंगरगावून बोलतो सर. बरं बरं, बोला. काय सांगायचं आहे मोहन भाऊ तुम्हाला? आज कार्यक्रम चांगले चालू सध्या. बरं. 1 नंबर कार्यक्रम, मंथन वगैरे हे असं जसं आपलं फोन इन कार्यक्रम आहे. सुरुवात फार आवडीचा कार्यक्रम आहे श्रोत्यांचा. बरोबर. आणि दुसरे हॅलो डॉक्टर आहे. अच्छा. किसान वाणी आहे, आपली आवाळ आहे. बरं बरं आपले फरमाईश रसिकतेसाठी. बरं. मोहन भाऊ, तुम्ही फोन व्यतिरिक्त या इतर कार्यक्रमांसाठी पत्रव्यवहार करता का अकोला आकाशवाणीला? हो हो, माझा पत्र्यावर असते ना. बरं आपल्या रसिकतेसाठी. आता बरं. मध्यंतर थोडस हे बंद झालं. हं. आता नंतर आता प्रयत्न अजून पत्रव्यवहार चालू करायला मला. बरं बरं. पत्रव्यवहार बंद करण्याचं कारण म्हणजे जसं मध्ये थोडंसं काम होतं, घरगुती काम थोडं लागलं होतं मागे. हं. त्यामुळे जसं पत्र जरा काम ठेवलं मागे थोडंसं. तरी कार्यक्रम ऐकणं चालूच होता आपला, असं काही नाही. कार्यक्रम आता अजून एक असं झालं सर, हं. की आता यामुळे आपण केव्हाही कुठेही ऐकू शकतो, कोणीही गावात केव्हाही कुठेही. बरं बरं. 1992 पासून मी कार्यक्रम जेव्हापासून आपले सुरुवात कार्यक्रम चालू झाला होता, हं. त्यापासून मी खूप वेळ प्रयत्न केला. त्यावेळेस दोन वेळ कार्यक्रम होता, रिपीट होता. आणि बरं. सकाळी संध्याकाळी. बरं बरं. तर तुमच्या या फोन कॉलचं खूप खूप स्वागत. आणि तुम्ही आता 1992 पासून तुम्ही रेडिओ ऐकता, अकोला आकाशवाणी ऐकता, हो असं तुम्ही बोललात. तर असे कुठल्या म्हणजे कार्यक्रमामध्ये काही आणखी चेंजेस वगैरे, काही बदल किंवा? चेंजेस तर आता पहिले होते कार्यक्रमात, अजून चेंजेस झाले व्यक्ती. पण हा जो कार्यक्रम आता सकाळचा आपल्या आवला आपकी फरमाईश, तो जर थोडा संध्याकाळी वाटला आपल्याला, तर म्हणजे सर मजूर लोक संध्याकाळी घरी येतात, मग सर शांतपणे ऐकते. कधी कधी सकाळी ऐकायला जात नाही तो. बरं. तुम्ही काय करता मोहन भाऊ? मी इलेक्ट्रिशियन काम करतो सर. इलेक्ट्रिशियन काम करता. घरी कोण कोण असतं? घरी माझा मुलगा विशाल मोहन नेवारे, आणि माझी घरची पद्मा नेवारे. बरं. आज कुठलं गीत ऐकायचं आहे तुम्हाला? आज मला ऐकायचं आहे चित्रपट आहे अलग अलग. तेरे बिन नहीं जीना नहीं जीना, किशोर कुमार गाले, राजेश खन्नावर प्रमोद केलेलं गाणं आहे. हे ऐकायचं आहे मला आज. हो. बरं सर, हे आपल्याला केव्हा? शनिवारी? तुम्हाला हे 20 तारखेला म्हणजे शनिवारी सकाळी 11 ते 12 या कालावधीमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. दिल में आग लगाए सावन
नमस्कार. कार्यक्रम सूरसंवादसाठी आपण फोन लावलाय. साहेबराव पाटील शिराळा तालुका जाफराबाद जिल्हा जालना इथून बोलत आहे सर. बरं साहेबराव पाटील, काय म्हणता? शेतीचे काम चालू आहे सर. बरं, काय आहे शेतीमध्ये? आणि गव्हाचं पीक आहे बा. त्याच्या आता मी त्याला पाणी भरायचं काम करू राहिलो. बरं, पाण्याची व्यवस्था कशी होते मग? आमच्याकडं तलाव आहे, तलावून पाईपलाईन आहे, 24 तास लाईन राहते आमच्याकडं. अरे वा. हो, आणि 24 तास लाईन असल्यावर आम्हाला कधी रात्रीचं काही आपलं रात्रीचं काही आपल्याला भरायचं काही काम नसते. दिवसा भरते आम्ही. घरी कोण कोण असतं तुमच्या? घरी माझा एक मुलगा आणि सुनबाई आणि आमची मुलांची आई. बरं. आणि नातवंड आणि मला 3 मुली आहेत. त्यांचे लग्न झालेले, सर्व काही ठीक चाललेले आहे बघ त्यांचं. बरं, रेडिओ कधीपासून ऐकता तुम्ही? सर मी रेडिओ जवळपास मी 75-76 पासून रेडिओ ऐकतो सर. अरे वा, जुने श्रोते आहात मग तुम्ही. मला आता एक सांगा, तुम्ही 75-76 पासून तुम्ही रेडिओ ऐकता, आता 2025 आहे, तर काय बदल वाटतो तुम्हाला रेडिओमध्ये, रेडिओच्या कार्यक्रमांमध्ये? बरेच कार्यक्रम नवीन सुरू झाले, जुने बंद झाले पहिले. बरं, नवीन कार्यक्रम जे आलेले आहेत, जे कार्यक्रमात बदल झालेले आहेत, ते तुम्हाला आवडलेले आहेत का नाही मग? तर काही आवडले काही नाही. बरं, अकोला आकाशवाणी कधीपासून ऐकता? अकोला आकाशवाणी सर मी आता जवळपास 10 वर्ष होऊन ऐकतो बघा. अकोला आकाशवाणी बद्दल काय मत आहे तुमचं? अकोला आकाशवाणी आमच्या इथं स्पष्ट ऐकायला येते सर. आणि त्याच्यात हिंदी गाणे आणि मराठी गाणे हा कार्यक्रम मला फार आवडतो सर. आणि त्याच्यातून गाता रे मेरा दिल हा कार्यक्रम फार आवडतो. आज कुठलं गीत ऐकायचं आहे? सर आपण कोण बोलता? मी धनंजय काळे बोलतो. मला गाणं ऐकायचंय, दाता पिक्चर मधलं गाणं ऐकायचंय, बाबुल का घरे बैना. बरं. आणि काही मित्राची नावं सांगितले चालन का सर? नक्की सांगा. माझे मित्र धनंजय वाघ, विजय बायस, अशोक पाटील, राजेंद्र मिसाळ आणि दीपक जाधव. बरं, तर आता तुम्ही सांगितलेलं गीत आपण ऐकूयात. फोन लावल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. एक महत्त्वाची सूचना, यानंतर फोन अकोला आकाशवाणीला सूरसंवाद या कार्यक्रमासाठी लावायचा झाल्यास 3 महिन्यानंतर तुम्ही तो प्रयत्न करायचा, म्हणजे इतरही श्रोत्यांना संधी भेटेल. फोन लावल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार. अकोला आकाशवाणी आणि कार्यक्रम सूरसंवादसाठी आपण फोन लावला. सूरसंवाद. हा सर, कोण मी बोलतोय? अकोटवरून सुरेश बोडके बोलतो. सुरेश भाऊ, याआधी तुम्ही कधी फोन लावला होता? नाही, कधीच नाही लावलं सर. मी जुना श्रोता आहो. मी 10-15 वर्षाच्या पूर्वी. पण आता माझं इलेक्ट्रॉनिक आहे, त्याच्यामुळे कामाबाबी मला वेळ नाही भेटत सर. बरं. पण आज असा विचार झाला थोडासा लावा म्हणून. बरं बरं, चांगला विचार केला तुम्ही आणि फोन लावलाय आम्हाला. काय व्यवसाय कसा सुरू आहे तुमचा? व्यवसाय माझा चांगला सुरू आहे सर. शिक्षण कुठपर्यंत झालंय? शिक्षण माझं तर फर्स्ट इयर झालेलं आहे. फर्स्ट इयर. आणि मग या व्यवसायाकडे कसे वाढलेत? इलेक्ट्रॉनिक मध्ये मी 12वीच्या बेसवर सर ITI केलं जे. बरं. आणि त्या ITI मध्ये इलेक्ट्रॉनिक्स घेतलं मी. आणि तेव्हापासून 95चा डिप्लोमा आहे माझा. बरं, मग ITI करून तुम्ही स्वतःचा व्यवसाय अकोटला सुरू केला? अकोटला सुरू केला सर. अंजनगाव रोडवर राहतो मी, लांबपुऱ्यामध्ये. आणि माझे मित्रही पण याच्यामध्ये होते, अनिल कुमार पिलातर. किती वर्ष झाले या व्यवसायात आहात तुम्ही? मला 35 वर्ष आले सर याच्यात. 35 वर्ष झालेत. हा. काय अनुभव आहेत तुमचे या व्यवसायाविषयी, ग्राहकांविषयी? व्यवसायाविषयी म्हणजे आता पूर्वी जे ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होत्या आपल्या, त्या मी अकोल्यावरून असेंबल सामान वगैरे आणून असेंबल करत होतो आणि ते विकत होतो. बरं. त्या पिरियड मध्ये खूपच चांगला व्यवसाय चालत होता सर. आता माझं कलर टीव्हीचं चालू आहे सर. आणि हे सेटअप बॉक्स वगैरे करतो मी. कारण की आता आपण ब्लॅक अँड व्हाईट पासून LED स्मार्ट टीव्ही पर्यंत आलोय. तर त्यानुसार तुम्हालाही अपडेट राहावं लागत असेल. हा सर. बरं, काय सांगाल अजून? चांगलं मजेत चालू आहे माझं. बरं, कुठलं गीत ऐकायचंय? मला सर प्रेमबंधन मधलं ते मैं तेरे प्यार में पागल, ते माझं फेवरेट सॉन्ग आहे सर. बरं बरं, तर आता तुम्हाला ऐकावं येतो तुम्ही सांगितलेलं हे मस्तसं गीत. ठीक आहे सर. फोन लावल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रम सूरसंवादसाठी आपण फोन लावलाय. मी शिवनी कदा नावकरांना बोलतो. नाव काय आपलं? गजानन मिसाळ. कुठलं गीत ऐकायचंय? एक भीमगीत ऐकायचं आहे. बरं, गीताचे बोल? हा, भीमगीत मग कोणतेही चालेल. बरं बरं, ठीक आहे. काय करता तुम्ही?
मी लाईनमॅन मध्ये सुपरवायझर काम करतो डीसी मध्ये. MIDC Supervisor. मध्ये. बरं बरं बरं. हा. काय कसा आहे तुमचा व्यवसाय, तुमची नोकरी कशी आहे, कामाचं स्वरूप म्हणजे तुम्हाला नेमकं काय करावं लागतं तिथं? माल जे येतो त्याचा स्टॉक मेंटेन करणं, बरं डाळ जाती त्याचं स्टॉक लिहिणं, हम्म. आवक जावक. बरं म्हणजे चांगलं बारीक आणि जबाबदारीचं काम तुमच्याकडे आहे. हो. बरं. तर किती वर्ष झाले तुम्ही या व्यवसायात आहात? 15 वर्ष झाले. बरं. तुम्हाला आणि तुमच्या मित्र परिवाराला आता ऐकवितो तुम्ही सांगितलेलं भीमगीत. फोन लावल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार. 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 कार्यक्रम सूरसंवादसाठी आपण फोन लावलाय. नमस्कार सर, मी विदर्भ श्रोतांगण क्लब रामटेकपुरा अकोटेतून अनिल कुमार पिलादर बोलतोय. बरं. काय म्हणता अनिल भाऊ? सर आपलं नाव सर? मी धनंजय काळे बोलतो. अच्छा, धनंजय काळे सर, नमस्कार. नमस्कार. काय म्हणता? विदर्भ काही नाही सर, सांगा. आम्ही तर मजेत आहोत, तुम्ही सांगा भाऊ. विदर्भ श्रोतांगण क्लबचे आमचे कार्याध्यक्ष सुनील कुमारजी पुरोळे हं? यांच्या मातोश्रींचं आता 15 दिवसापूर्वी निधन झालं. हं? एक म्हणजे वय झालं होतं त्यांचं. हं? तर सर आईचं प्रेम कसं असते माहित आहे का? समुद्राहून जास्त आणि आभाळाहूनही जास्त आईचं प्रेम असते. बरोबर. अडीच अक्षराचा हा शब्द जो आहे हा पूर्ण ब्रह्मांडाला व्यापून टाकणारा आई हा शब्द आहे. बरोबर. आणि आईच्या मायेसाठी परमात्मा परमेश्वरांनी सुद्धा अवतार घेतलेला, राम अवतार म्हणा, कृष्ण अवतार म्हणा, बरोबर. आईचं प्रेम अनुभवण्यासाठी. बरोबर, नक्कीच. बरं, कुठलं गीत ऐकायचं आहे, कुठलं गीत समर्पित करायचं आहे? हा तर सर मला एक गीत ऐकायचं आहे आई आई या विषयावरील. हं? तू कितनी अच्छी है कितनी प्यारी है ओ माँ. हॅलो, कार्यक्रम सूरसंवादसाठी आपण फोन लावलाय. हा सर, नमस्कार. नमस्कार. कोण बोलतोय? रघुनाथ नगर, तालुका गंगापूर, जिल्हा संभाजीनगर इथून कडबळ वाघ बोलतोय सर. बरं, वाघ साहेब काय म्हणता? एकदम मस्त आहे. आपण कसे आहे सर? मी पण मजेत आहे. तुम्ही सांगा, काय म्हणते हिवाळा तुमच्याकडे? थंडीची चांगली चावल लागली बघा सर. आता सगळीकडे थंडी वाजते आणि थंडीमध्ये सर्वांनी आपली स्वतःची काळजी घेणं फार महत्वाची बघा सर. बरं, कुठली कुठली आणि कशी कशी काळजी घ्यायची सांगा बरं तुम्ही. काळजी म्हणजे अशी घ्यायची का जास्त थंड पाणी प्यायचं नाही. बरं. आणि थंड ठिकाणी जास्त जायचं नाही. जर जायचं असतं तर आपली व्यवस्था स्वेटर, जर्किन काय असेल तर ती सोबत घेऊन जाणं फार महत्वाचं आहे सर. बरं. आणि कोमट पाणी प्यायचं जेवणा टायमाला, जास्त गार पाणी नाही प्यायचं. बरं बरं. बरोबर आहे सर? एकदम बरोबर आहे. तुम्ही ही काळजी घेता का तुम्ही? हो, स्वतःची आम्ही काळजी घेतो आणि घरात लहान मुलांची पण काळजी घेतो बघा सर. बरं, तुम्ही काय करता वाघ साहेब? माझी दुकान आहे बघा सर, कशाची? चप्पल बोट रिपेअरिंगची, चर्मकार. बरं बरं. चप्पल बोट रिपेअरिंगची तुमची दुकान आहे? हो सर. बरं, किती वाजता उघडता दुकान तुमचं सकाळी? सकाळी 8:30 ते संध्याकाळी 7:30 पर्यंत. अरे वा, काय म्हणते मग व्यवसाय तुमचा, काय म्हणते? छानपैकी चालू आहे, सुंदर चालू आहे बघा सर. समाधान आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये समाधान मानण्याचा देव भरपूर देतोय आपल्याला. बरं, तुम्ही जो व्यवसाय करता किती वर्षापासून करता व्यवसाय हा? मी 93 पासून करतो बघा सर. 1993 पासून. 1993 पासून अजून करत आहे तुम्ही? हो तर सर. मग काय व्यवसायाबद्दलचे अनुभव आम्हाला सांगा ना. व्यवसाय असा बघा सर, आता अशी परिस्थिती झालेली, आता फक्त 10% लोक रिपेअरिंग करता, 90% नवीन चप्पल घेता बघा सर. लोक अशी परिस्थिती झालेली सध्या आता. बरोबर. तर त्याच्यामध्ये आपलं भागतं बघा सर. म्हणजे आपण खेडेगावातले जास्त लोक येतात त्याच्यामुळे रिपेअरिंग करून घेतात. मग ग्राहकांना रिपेअरिंग पेक्षा नवीन वस्तू कमी किमतीत भेटत असेल, तुम्ही जास्त भाव लावत असाल. नाही नाही नाही, आता तुम्ही जर चप्पल घेण्यासाठी जर गेले दुकानात तुम्हाला 300, 350 रुपये, 400 रुपये लागतात चप्पल घ्यायसाठी. बरोबर आहे? बरोबर. आणि रिपेअरिंग करण्यासाठी समजा 20 रुपये, 30 रुपये, 40 रुपये तुमची चप्पल रिपेअरिंग होती. बरं, तुम्ही फक्त रिपेअरिंग करता, चप्पल विकत नाही नवीन? नाही नाही, फक्त रिपेअरिंग करतोय. बरं बरं, काही हरकत नाही. आणखी घरी कोण कोण असतं? मला एकच मुलगी बघा सर. तिचं लग्न झालं, तिला पण 2 मुलं आहे आणि सध्या आम्ही दोघंच आहे. बरं बरं. काय मग आज कुठलं गीत ऐकायचंय? बघा सर, चित्रपट आहे जीना तेरे गली में. बरं. आणि तेच गीत आहे बघा, जीना तेरे गली में. असं गीत तुम्हाला बघा शीर्षक गीत ऐकायचं आहे या चित्रपटाचं? हो सर. आणि या गीताचा आनंद घेण्यासाठी सर्वप्रथम नाव तुमचं आहे बघा सर. बरं. आमचे मित्र आहे जालन्यावरून साहेबराव पाटील आहे, गंगापूर विजय बायस, शिर्डी महाराष्ट्र अण्णासाहेब रसाल, आणि सर्व मिळून या सुंदर गीताचा आपण आनंद घेऊया सर.
नक्कीच. तर याआधी फोन कधी लावला होता तुम्ही वाघ साहेब? पहिला फोन आहे सर आपल्या कार्यक्रमामध्ये माझा पहिलाच कॉल आहे. तर तुमच्या या फोनचं खूप खूप स्वागत. आता तुम्हाला फोन लावायचा असला तुम्ही 3 महिन्यानंतर लावायचा, म्हणजे इतरही श्रोत्यांना संधी भेटेल. हो हो ठीक आहे, धन्यवाद सर. वाघ साहेब फोन लावल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता ऐकवितो तुम्ही सांगितलेलं हे गीत. चालेल चालेल चालेल. हो हो नमस्कार. नमस्कार. हो, मी विलास शिंगोले बोलतो, निमखेड आडेवरून, तालुका अंजनगाव, जिल्हा अमरावती. विलास भाऊ, याआधी तुम्ही कधी फोन लावला होता? फोनच नाही लावला मी, 5-6 वर्ष झाले. बरं विलास भाऊ, तुमच्या फोनचं खूप खूप स्वागत. काय म्हणता तुम्ही? काही नाही बा, कापूस वेचून राहिलो शेतात. कापूस वेचून राहिलेत? हो. बरं, किती वाजता जात असता कापूस वेचायला तुम्ही? सकाळी? सकाळी 7 वाजता जातो आम्ही. बरं, 7 वाजतापासून किती वाजेपर्यंत? 2 वाजेपर्यंत. मग परत उद्या. अच्छा, 2 वाजता तुमचं संपलं की मग घरी? हो, घरच्या शेतात. घरच्या शेतात. बरं बरं. मग जेवाय खावायचं कसं? डबा येते ना मुलगा घेऊन. मुलगा डबा घेऊन येते? हो. अच्छा, मग लंच ब्रेक म्हणजे तुमचा जेवायचा वेळ कधीचा आहे मग? बस सध्या जेवणच करून राहिलो सर. बरं, अमृत जेवा. 11चा टाइम आहे बराबर. बरं बरं बरं. हो. आणि हे जेवता जेवता काम करता करता तुम्ही अकोला आकाशवाणीची पण आठवण काढली आणि आम्हाला फोन लावला. हो सर. बरं, मग आता कुठलं गीत ऐकायचं आहे तुम्हाला? मला गीत आशिकी चित्रपटातलं ऐकायचं आहे सर. तू मेरी जिंदगी है. बरं, हा तुम्ही चित्रपट बघितला का? नाही, बघितला नाही, गाणं ऐकलं सर, मस्त आहे. शेती व्यतिरिक्त आणखी काय करता? शेती व्यतिरिक्त काहीच नाही, शेतीच्याच भरोशावर आहे सर. बरं, घरी कोण कोण असतं? घरी आई, पत्नी, 2 मुलं, 2 सुना, 2 नातू. अच्छा. हो. म्हणजे मोठा परिवार आणि एकत्र परिवार आहे तुमचा? हो, एकत्र परिवार आहे. काय मग एकत्र परिवाराचे काही फायदे किंवा तोटे काय सांगाल तुम्ही? नाही, एकत्रीकरण असलं तर घरात खर्च जास्त लागत नाही सर. बरं. आणि प्रगती होते घराची. बरोबर. हो. अच्छा. आजकाल आपण पाहत लोकांचं एकत्रीकरणापेक्षा विभक्त कुटुंब पद्धती जरा जास्त आवडायला लागली. नाही, मग ते फार उशिरा होते ना सर. हो, उशिरा होते ते, एक वेळ तर ते होतेच तसं. बरं, याचं कारण काही सांगू शकाल का तुम्ही? आजकाल जी विभक्त कुटुंब पद्धती आपण पाहतो, प्रत्येक जण मी 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 पण आहे प्रत्येकाजवळ, तर याचं काय कारण तुम्ही सांगू शकाल? याचं कारण एकच आहे की एकमेकाचे तत्व पटत नाहीत आणि शिक्षणाचा अभाव. बरं, भाऊ भाऊ असून किंवा वडिलांचं मुलाचं किंवा आईचं मुलीचं, सुनेचं सासूचं, यांचे तत्व न पटण्यामागील कारण काय सांगू शकता तुम्ही? हेच कारणात ना, एकमेकाचं वर्चस्व त्याच्या घरातल्या याचं पटत नाही. बरं बरं, ऐकूया तुम्ही सांगितलेलं हे मस्त संगीत. कार्यक्रम सूरसंवाद ऐकलात. सूरसंवाद, अकोला आकाशवाणीचा फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद. आजच्या सूरसंवाद या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधत होते धनंजय काळे. तांत्रिक सहाय्य बाळासाहेब खराटे यांचं, तर निर्मिती सहाय्य प्रकाश. सूरसंवाद, अकोला आकाशवाणीचा फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद.